आले. उर्मिला, आवरलं तुझं? हो. आणि हो, माहेरी गेल्यानंतर निवांत असं पडून नाही राहायचं बरं का. सतत आपली काही ना काहीतरी हालचाल करत राहायची. आणि हो, काळजी घे. होय. आणि गोळ्या चुकवू नकोस. सगळे डोस वेळच्या वेळेवर घेत जा. हो, आणि पोचलीस की आठवणीने फोन कर. करते. उर्मिला ताई, 2 मिनिटं थांबा. झालं हिचं टिपिकल वागणं आणि लोकांना इम्प्रेस करणं. येते. अगं नाश्ता करून गेली असतीस. अबाव, नाश्ता केलाय मी. बरं ठीक आहे, सांभाळून जा सावकाश. हो आबा. अजित, हा तू जातोस ना सोडायला? हो आबा, जातो. येते आबा. चल आपण नाश्ता करून घेऊया. हो, चल. गुड मॉर्निंग इंद्रा. गुड मॉर्निंग. काय केलं आज? होय. अरे वा, छान. रत्नावहिनी, कालचा आपला मंदिरातला कार्यक्रम छान झाला नाही? प्रसन्न वाटलं, शांत वाटलं. हो. उर्मिलाचं सगळं चांगलं होते. आपल्याला चांगला नात जे काय असेल ते मिळू दे. म्हणजे काय, आपली ड्युटी सुरू. अरे वा, मालती, अगं तू अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. आता कसं आहे, उर्मिलाचं सगळं मार्गी लागलं बघ. आता या दोघांनी चान्स घ्यायला हवा. काय इंद्रा, ऐकतोस ना आम्ही काय म्हणतोय? मग कधी विचार करताय दोघं? इंद्रा, घाम फुटलाय तुला. हे बघ बाबा, आम्ही काही जबरदस्ती नाही करत होत तुमच्यावर, पण आता मनापासून असं वाटतंय की तुम्ही चान्स घ्यावा. म्हणजे कसं आहे, उर्मिलाचं बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत दुसरं पण येऊ दे ना. म्हणजे कसं, एकाच दुसरं. काय इंद्रा, लक्ष पुढे तुझं. रात्री नीट झोप झाली आहे ना? हो. नाही, बरोबर आहे. राणी काल रात्री घरी नव्हती, त्यामुळे तुम्हाला झोप लागली नसणार. काय नाही, ते कामाचा स्ट्रेस थोडासा. अरे, कामं होत राहतात, स्ट्रेस घेऊ नको. शांतपणे नाश्ता कर. बरं इंद्रा, आणि आता पोटभर जेवा. नाही काय, कामाच्या गडबडीत ना तुझं जेवणाकडे भारी दुर्लक्ष होतं, कळलं का? इंद्रा, तनिषा आली वाटतं. तुला बोलो. तनिषा हात आली तर यांच्या आणखी प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. त्या आधी मीच निघतो होतो. मी निघतो. अहो नाश्ता तर करून जा. संपवा नाही. नाही, मला भूक नाहीये. मी ऑफिसमध्ये खाऊन घेईन. काय अरे, आत्ता सांगितलं ना तुला, तू आधी नाश्ता कर बरं. आई, मी म्हटलं ना, मला खरंच भूक नाहीये. मी काहीतरी खाऊन घेईन ऑफिसमध्ये. मी निघतो. अरे, काय हा मुलगा असा? तरी मी आता बजावलं होतं ना त्याला. कामाच्या नादात दुर्लक्ष होतं जेवणाकडे, तरी न खाता गेला बघा. ठीक आहे, करेल तू बाहेर नाश्ता. एवढंच महत्वाचं काम असेल. तुम्ही नाश्ता करा.